ओजस, तू जर मला त्रास दिला ना तर मी माझ्या फ्रेंडला नाव सांगेन. नको नको, तो मला फाईट देईल. ओजस घाबरला, ओजस घाबरला. अरे बाळा, असं चिडवू नाही. गुड गर्ल आहेस रे तू, हो ना? आणि चल लवकर तयारी कर आता. बाळा तू पण घरी जा, आई तुझी शोधत असेल तुला. हा जा बाळ, चल तू पण तयार हो, ये पटपट. कोणाला बघ, आलो. कोणाला बघ. काका काकू, तुम्ही माझ्यासाठी काय आणलंय खाऊ? अरे चा, अगं आम्ही एका दिवसासाठीच गेलो होतो ना, त्यामुळे तुझ्यासाठी काही घ्यायला वेळच मिळाला नाही आम्हाला. का ग उगाच बाळाला रडवते? आम्ही कुठेतरी बाहेर गेलो आणि तुझ्यासाठी आणलं नाही असं होईल का बाळा? सांग मला. हे घे काजू. आई मला काजू पाहिजे. दोनच खायचे आणि बाकी सगळे तिथे ठेवायचे. हा मी तुझ्यासाठी काजूची उसळ करेन. काय काकू, कसं झालं लग्न? काही विचारू नकोस. हौसेला मोल नसतं असं म्हणतात ना, ते साफ खोटंय. यांच्या हौसेला मोल असतं आणि ते मला चुकवावं लागतं. झाली तुझी सुरुवात आल्या आल्या. मग काय खोटं बोलते का? अगं नेहा, तिथे त्या लग्नाच्या बुफेत असं एक ओव्हन सारखं मोठं यंत्र होतं. हे लगेच गेले मला बघायचंय करून, आणि असा काही झटका बसलाय त्यांना. अरे बापरे, सगळा हॉल 10 मिनिटं त्यांच्याकडे बघत बसला होता. अगं ते नवरा नवरी राहिले बाजूलाच. काका बघू, लागलं तुम्हाला? अगं एवढं काही नाहीये. हिला ना कुठल्याही गोष्टी वाढवून सांगायची सवयच आहे म्हणून. नेहा, अगं घरात आहेस ना? तू घरी? हो. अगं ते काय, हे बघ परी, ये गा इकडे. अगं माझ्या शोनू लगते. या तुझ्या परीला ना मी हात लावला की काटेच टोचतात बहुतेक. काका काकू, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हो हो. या कोण? अहो असं काय करताय? ही नेहाची वहिनी नाही का? हा हो हो हो, बरं बरं. परी तू मला चल तिकडे. हा गमती जमती सांगतो तुला अलिबागच्या. चल चला ये. हो. वा 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 वा, बरं झालं बाई गेले ते. मला वाटलं की आता हे जातायत की नाही. काय ग नेहा, काल दिवसभर मी तुला फोन करत होते, एकही फोन उचलला नाहीस तू माझा. म्हणून मी ऑफिस मध्ये केला, तर कळलं की तू आलीच नाहीयेस ऑफिस मध्ये. गेली होतीस कुठे? मला जरा बरं नव्हतं. वा छान. म्हणजे आता मला हेही सांगायचं नाही का? मला सांगितलं असतंस तर मी आले असते ना मदत करायला तुला. बरं ते जाऊ दे, मला सांग की घराचं कुठपर्यंत आलं? प्रयत्न चालू. अगं तू अशी ठेवणीतली उत्तरं देऊ नकोस मला नेहा. उद्या डोक्यावरचं छप्पर गेलं ना तर रस्त्यावर आजारपणा काढायची वेळ येईल तुला. म्हणजे तुला दादा वहिनीचं घर आहे, कायमच आहे, पण कसं आहे ना, आमचं घर एवढंच, त्यात एक पाऊल ठेवलं ना की संपलं खरं. तुझं आणि तुझ्या मुलीची आबाळ होईल की नाही सांग मला. म्हणून काय सांगते मी की तू परांजपेंशी बोल, त्यांना फोन कर, ते काय म्हणतात तसंच कर, त्यातच तुझं भलंय. नेहा तुला ना कुठली माणसं जोडायची कुठली माणसं तोडायची काही कळतच नाही. बघ आता मी इतका वेळ झाला इथे आले, मला पाणी तरी विचारलंस? नको, मी घेते पाणी आज. नेहा काजू. मला कालपासून इच्छा झाली होती काजू खाण्याची, माहितीये. मनात आलं आणि हातात हजर, असं असतं माझं नशीब म्हणतात याला. चल वाईट वाटून घेऊ नकोस हा. तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलीसाठी 7-8 काजू मी ओट्यावर काढून ठेवलेत ह्यातले. चल मी येते हा. आठवणीने फोन कर हा. चल. आलो समीर, आलो. या आय एम कमिंग. गुड मॉर्निंग.
वाव, काय मस्त दिसतोस. कुठे निघाला सकाळ सकाळी? कुठे म्हणजे तुझ्या बरोबरच येतोय. मी ऑफिस. हो, मी पण ऑफिसलाच येतोय. तू ऑफिसला येतेस? हो. ग्रेट न्यूज. मला कधीपासून असं वाटत होतं की तू ऑफिसला यावंस, काम सुरू करावंस. आजोबा सांगायचे ना, तू जेव्हा ऑफिसला यायचास तेव्हा सगळे असे थरथर कापायचे. जीनियस. आय एम सो हॅपी. तू सांग तुला कुठलं ऑफिस सांभाळायचं, मी सगळी तयारी करतो. तू तुझी केबिन, गाडी सगळं ready. एक मिनिट. मी ऑफिसला येतोय, पण ते काही काम करायला येत नाहीये रे. मला फक्त तुझ्या सोबत राहायचं. काल तू असा अचानक गायब झालास ना, केवढा घाबरलेलो होतो मी. मला काय कळेच ना काय करायचं ते. मला तुला नजरेसमोर ठेवायचं आहे माझ्या. दॅट्स ऑल. यश, तुला आठवतंय लहानपणी पण तू एकदा असाच गायब झाला होतास. म्हणजे त्या आपल्या कपाटात जाऊन बसला होतास आणि अडकला होतास तू. आठवतंय? आय नो. त्या कपाटात लपायला म्हणून मी आज शिरलो आणि आज जाऊन अडकलो ना. तुझी आई तर केवढी घाबरली होती. तुला कसं कळलं रे मी त्या कपाटात आहे? तसं काय माहित नाही, पण पोचलो मी त्या कपाटावर. तूच त्या कपाटातून बाहेर काढलंस मला. तुला जेव्हा बघितलं ना, तेव्हा जीवात जीव आला माझ्या. तू त्या कपाटातून बाहेर आलास आणि अशी घट्ट मिठी मारलीस ना. कारण मला कॉन्फिडन्स होता ना, माझा काका मला नक्की शोधून काढणार. अरे त्या कपाटातूनच काय, जगात कुठेही असतास ना तरी शोधून काढला असता तुला. आहे ना. पण आता परिस्थिती नाही राहिली तशी. मी माझ्यातच इतकं हरवलेलं असतो ना की तुला काय शोधणार. म्हणून म्हणतोय, मला येऊ दे तुझ्या बरोबर. मला तुला माझ्या नजरेसमोर ठेवायचं. मी तुला शब्द देतो, माझा काहीही त्रास होणार नाही. त्या ऑफिसमधल्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून राहील. तुझा कधीतरी त्रास होईल का मला? नाही रे. काय ना, आजकाल मी दारू नाही पिली तरी सुद्धा माझ्या तोंडाला दारूचा वास येतो सगळ्यांना. यश, तुला लाज वाटत असेल ना माझी? आहेस का तू काका? You're my buddy. तुला माहितीये मला लहानपणी काही फार मित्र नव्हते. तू, मी, समीर, आजोबा, आपलीच गँग होती. सगळं आठवतंय मला. पण आत्ताही ती दोघं आहेत तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी फक्त तूच आहेस, एकटा. मग काल जे झालं ते परत झालं ना तर. हे बघ, कालच्या सारखं पुन्हा होणार नाही. आय प्रॉमिस. मी जिथे कुठे जाईन ना, तुम्हाला सगळ्यांना सांगून जाईन. नक्की? 100%. पक्का? प्रॉमिस. चल ठीक आहे, मग नाही येत मी ऑफिस. अरे काका, दारू पण सोड ना. ऐक ना. काय? का पितोस यार एवढी? मला सांग ना, काय प्रॉब्लेम आहे? काळजी. बाय. सॉरी यार, उशीर झाला. चल निघूया, झोप लागली थोडी मला. चल निघूया. काय झालं, काय बघतोय? तू स्वतःहून काही सांगणार आहेस का आपण मुहूर्त काढायचंय? कसला? अच्छा, ते कालचं सांगितलं ना मी सगळं. तुला मी मूर्ख वगैरे वाटतो का रे? काल तुझं सांगितलंस ना घरच्यांसमोर, ते सगळं खोटं होतं. मला तुझ्या तोंडून खरं ऐकायचंय. काल रात्रभर तू कुठे होतास? अरे समीर, मी खरंच सांगितलं. काल मी मीटिंग नंतर एका मित्राकडे गेलो होतो आणि माझा फोन अचानक बंद पडला. माझ्याकडे चार्जरही नव्हता, सो मी कळवू नाही शकलो कोणाला. ओके, निघूया चला. यश, यश, यश,
जे आता सांगितलंच ना कारण तुम्हाला, ते सगळं एकदा माझ्याकडे बघून सांग. नाही जमत ना? यश, तुला सगळी भंकस वाटते का रे? रात्री आमचं काय झालं होतं ना ते आमचं आम्हाला माहिती. काल रात्रभर तू कुठे होतास यार? राहुलकडे होते. राहुलकडे नव्हतास तू. राहुलला मी फोन केला होता, तू नव्हतास तिकडे. ऍक्च्युली युअर राईट, मी राहुलकडे नव्हतो. मी त्या कुणाकडेही नव्हतास. मी सगळ्या फ्रेंड्सना फोन केले, तू कुठेही नव्हतास. काल रात्रभर तू कुठे होतास? अरे पण आता आलोय ना मी, कशाला पॅनिक करतोयस? बरोबर आहे सर, तुम्ही बॉस आहात, मी एम्प्लॉई आहे. माझं विचारणंच चुकलं तुम्हाला. आय एम सॉरी सर. चला चला. अरे कुठे चला? तू चला म्हणालास. अरे कमाल करतो तू, मुद्दाम करतोयस का यार यश? यश, हे बघ, मला माहिती, मला तुझ्या तोंडून ऐकायचं. काल रात्रभर तू त्या डबेवालीकडे होतास ना? होता ना? काल मी नेहाकडे होतो. का? कारण नेहाला बरं नव्हतं, तिला ताप आला होता आणि परी फोनवर खूप घाबरली होती. म्हणून मी थोडी मदत म्हणून तिच्याकडे गेलो आणि थोडीशी मदत करून मी निघणारही होतो, पण तेवढ्यात नेहाला चक्कर आली आणि ती पडली. म्हणून मला थांबावं लागलं, कारण परी एकटी होती, खूप घाबरली होती. बंडू काका काकूही घरी नव्हते, कारण ते कुठेतरी बाहेर गेले होते, आज सकाळी येणार होते. आणि या सगळ्यामध्ये माझा फोन कधी बंद झाला मला कळलं नाही, म्हणून मी कळवू शकलो नाही. अरे यश, मग इतकं जर सगळं जेन्युइन कारण होतं तर मला सांगायचं स्पष्ट. मग एवढा घरात मी गोंधळ होऊच दिला नसता ना. तुला नाही सांगितलं कारण त्याच्या मागे एक जेन्युइन रिझन आहे. काय जेन्युइन कारण होतं? कारण तू वचा वचा आजोबांकडे सगळं बोलून मोकळा होतोस, म्हणून तुला नाही सांगितलं. कळलं? हा ना एक तमाम महाराष्ट्राचा झालेला गैरसमज आहे. हा म्हणतो. अरे कधी मी तुझ्या कुठल्या गोष्टी आजोबांना सांगितल्या आहेत यार? हा ऍक्च्युली नाही, बरोबर आहे तुझं. माझ्या स्मरणात तरी येत नाहीये तू कधी आजोबांना माझ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पावभाजी बद्दल सांगितलं किंवा इतर काही गोष्टी सांगितल्या. का बरं तमाम महाराष्ट्राचा असा गैरसमज झालाय? ओके, मला सांग, दिवसभर तिकडे होता, रात्रभर होता? चला. अरे सांग ना यार. ए, ताप किती होता सांग ना तिला. फोटो नीट बघून घ्या. नेहा कामत नाव आहे तिचं. तिचा फोटो आणि ऑफिसचा ऍड्रेस तुम्हाला मेसेज केलाय. तिच्या ऑफिसला जायचं आणि बँकेतून आलोय सांगायचं. बँकेच्या वतीने सुका दम द्यायचा बाईला. असा दम द्यायचा ना की बाई घाबरली पाहिजे आणि घर विकायला तयार झाली पाहिजे. ठीक आहे साहेब, पण बाई माणूस असल्यामुळे हे काम होणं जरा अवघडच दिसतंय. नाही म्हणजे तिच्या बाजूने कोणी जर असेल. ए, तुला सांगितलं तेवढं कर ना. बाकीचं टेन्शन तू नको घेऊस. परांजपे परांजपे म्हणतात रे मला. परांजपे नेहमी अशी सावज हेरतो ज्यांना परांजपे शिवाय कोणीच वाली नसतो. त्यामुळे तिची बाजू घेणार कोणी नाहीये. ना बाप ना नवरा. त्यामुळे तिच्या मदतीला कोणी येणार नाही. तेव्हा जा बिंदास. आणि काम पूर्ण झाल्यानंतरच मला थोबाड दाखव. आणि जर काम पूर्ण झालं नाही ना तर तुमची मदत करायला सुद्धा कोणी नाही, हे लक्षात ठेव. अहो नाही, असं कसं होईल? आम्ही काम करून देतो ना. येतो साहेब. ए सोंड्यांनो, असे फाटके जाऊ नका. जरा बरे कपडे घालून जा. बँकेचे एम्प्लॉई वाटला पाहिजेत तिला, कळलं ना? निघा आता. येतो साहेब. नेहा कामत, तुझी मदत फक्त एकच माणूस करू शकतो, परांजपे. तुझं घरही घशात घालणार आणि तुझ्याशी लग्नही करणार. चाललात तुम्ही? हे बघा, आतमध्ये जायला परमिशन. नेहा कामात कोण आहे? तुम्हीच का नेहा कामत? हो मीच नेहा कामत. नेहा कामत, आम्ही बँकेकडून आलोय. तुम्ही घरी आला असता तर बरं झालं असतं ना. नाही, हे माझं ऑफिस आहे म्हणून आपण कॅन्टीन मध्ये जाऊन बोलूया. हो मॅडम, घरी गेलतो तुमच्या, पण तुम्ही यांना घरी भेटत नाही म्हणून ऑफिसला आलो वसुली करायला.
आहे की नाही? काय हो मॅडम, बँकेकडून कर्ज घेताना किती घाई केली होती, आता तीच घाई कर्ज परतफेड करताना दाखवा. किती दिवस झाले तुम्हाला नोटीस देऊन? हे बघा, कर्ज जर वेळेत फेडलं नाही तर आम्हाला आमची पुढची ऍक्शन घ्यावी लागेल. अशी तुमची मुदत संपलेली आहे, त्यामुळे तुमचं घर आम्हाला ताब्यात घ्यावं लागेल. बोला, कधी देताय नोटिसीला उत्तर? हो, मी त्या नोटीसला उत्तर दिलंय. परांजपे वकील आहे ना, तेच हे सगळं बघताय. माझ्याकडे त्यांचा नंबर आहे, हवं तर तुम्ही त्यांना फोन करून विचारा. मॅडम, आम्ही काय करायचं ना ते आम्हाला तुम्ही शिकवू नका. लवकरात लवकर कर्ज कसं फेडायचं ते बघा आणि आम्हाला आमचे पैसे परत द्या, नाहीतर घर विसरा. एक्सक्यूज मी. काय काम? यश, हे मला भेटायला आले. तू बस, मी बोलते. ऑफकोर्स तू तर बोलणारच आहेस, पण मला बस जाणून घ्यायचं होतं की इकडे ऑफिसमध्ये काय चाललंय, काय काम? बँकेची माणसं आहेत ती, घराबद्दल. हो मॅडम, लोकांना कशाला मागत येतं आपल्या? जे काय बोलत डायरेक्ट बोला ना आमच्याशी. हा, आणि बाय द वे, हा कोण? मी कोण आहे ते जाऊ दे, पण बरं झालं तुम्ही आला. आपण बाहेर जाऊन बोलूया का शांतपणे? 1 मिनिट, तुमच्याशी बोलायलाच आलो नाही आम्ही मॅडमशी बोलायला आलो. नाही, मॅडमशीच बोला तुम्ही, आणि मॅडमही येतील ना बाहेर बोलायला. पण मी काय म्हणतो, इकडे सगळ्यांना डिस्टर्ब कशाला करायचं? आपण शांतपणे बाहेर जाऊ आणि बोलू. हा, क्या मॅडम, या ना. बँकेकडून आलात ना तुम्ही? का त्या मॅडमने सांगितलं नाही का तुम्हाला? आणि हा, आम्ही तुम्हाला नाही, त्या मॅडमला भेटायला आलो. हो मॅडम, जरा सांगा यांना. आणि जरा जास्त शहाणपणा केला तर आता तुमचं घर ताब्यात घेऊ आम्ही. नाही, एक मिनिट. यश, मी बोलते, तू जा ना. एक मिनिट नाही, मी बोलतो. असं कसं जप्त कराल तुम्ही घर? नाही, असं आज आत्ताच्या आत्ता घर जप्त कसं कराल? मुळात बँकेने दिलेली मुदत अजून संपली नाही, त्यामुळे आम्ही आज आत्ता घर जप्त करू ही भीती उगाच आम्हाला दाखवू नका. दिस इज टू चाइल्डिश. आणि मला एक सांगा, एन्क्वायरी करायचे बँकेचे सगळे सभ्य प्रकार संपले? लेटर्स, फोन कॉल्स, ईमेल्स, काय झालं? मुळात इन्क्वायरी करायची बँकेची एक पद्धत असते, आणि ही ती पद्धत डेफिनेटली नाही. 1 मिनिट, मी बोलतोय ना. तुम्ही जे आता इथे आलात ना, तसंच मी बँकेत येऊन तुमच्या मॅनेजरलाच नाही, एंटायर सिनियर मॅनेजमेंटला भेटू शकतो. येऊ बँकेत? नाही सर, तशी करण्याची काही गरज नाही. गुड. नेहा मॅडमच्या घराचा जो काही इश्यू आहे ते परांजपे वकील बघतायत. त्या नोटीसला जे काही फॉलोअप करायचं ते करतील. त्यामुळे तुम्ही प्लीज इथे पुन्हा येण्याचे कष्ट करू नका. या तुम्ही. नेहा, तू आज जा ना, मी येतो. एक मिनिट. आणि यापुढे नेहा मॅडमशीच नाही,
इतर कुठल्याही बाई बरोबर जर का तुम्ही या भाषेत बोललात ना, गाठ माझ्याशी घे. चला